नमस्कार, मी संजय गेजी. माझ्या संजय गेजी या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत. आज मी ह्या मराठी व्हिडिओमध्ये कॅप राऊंड 3 म्हणजे सेंट्रल ॲडमिशन प्रोसेस 3 याचा राऊंड 3चा ऑप्शन फॉर्म भरण्याची प्रोसेस सुरू झालेली आहे. आपण कॅप ॲडमिशन म्हणजेच महाराष्ट्र राज्यातल्या वेगवेगळ्या इंजिनिअरिंग कॉलेजेस मध्ये ॲडमिशन देण्याची जी प्रक्रिया आहे त्याबद्दल बोलत आहोत. तर राऊंड 1 आणि राऊंड 2 हे त्याचे ॲडमिशन्सचे टप्पे संपलेले आहेत. तर आपण राऊंड 3 कडे चाललो आहे, जो शेवटचा टप्पा आहे. या राऊंड 3 साठी ऑप्शन फॉर्म भरायचा आहे. त्याची मुदत आपल्याला आजपासून 31 ऑगस्ट ते 2 सप्टेंबर इतकी या 3 दिवसांचं मुदत देण्यात आलेली आहे. आता च्या आधी कॅप राऊंड 1 आणि कॅप राऊंड 2 मध्ये ज्या विद्यार्थ्यांनी ॲडमिशन कन्फर्म केलेलं आहे अशा विद्यार्थ्यांना या तिसऱ्या राऊंड मध्ये भाग घेता येत नाही, घेण्याची गरज पण नाही. फक्त जे विद्यार्थी उरलेले आहेत ज्यांना कुठे ॲडमिशन मिळालेलं नाही, कुठे अलॉटमेंट मिळालेलं नाही आणि ज्या विद्यार्थ्यांनी बेटरमेंट हा ऑप्शन ॲक्सेप्ट केलेला आहे हे म्हणजे कॅप राऊंड 2च्या ॲडमिशन प्रोसेसमध्ये, तर अशा सर्व विद्यार्थ्यांना हा ऑप्शन फॉर्म तिसऱ्या राऊंडसाठी ऑप्शन फॉर्म भरता येणार आहे. तर ताई ठीक आहे, मी ऑलरेडी रजिस्टर्ड वरती आधी क्लिक करा. इथे ॲप्लिकेशन आय डी आणि पासवर्ड आणि हा कोड टाकून साइन इन करून घ्या. अशा प्रकारे ॲप्लिकेशन आय डी, पासवर्ड आणि हा कोड इथे टाईप करून साइन इन वरती क्लिक करा. मग हे कॅन्डिडेटच्या लॉग इन मध्ये होम पेजला हे असं स्टेटस दिसतो. तर सध्या कॅप राऊंड 3 ऑप्शन फॉर्म आपण भरलेला आहे नाही, त्यामुळे इनकम्प्लीट ऑप्शन फॉर्म कॅप राऊंड 3 असा मेसेज दिसतो. तर ते प्रोसीड टू फिल ऑप्शन फॉर्म याच्यावरती क्लिक करा. आता एक आपल्याला एक सिंपल प्रश्न विचारला जातो, वुड यू लाईक टू इम्पोर्ट ऑप्शन्स फिल्ड बाय यू इन द प्रिव्हियस कॅप राऊंड. म्हणजे या आधीच्या कॅप राऊंड 2 मध्ये आपण जो ऑप्शन फॉर्म भरला होता, म्हणजे ज्या क्रमाने आपण कॉलेज आणि कोर्स याचा एक पसंतीक्रम आपण दिला होता, तर तर तोच ऑप्शन फॉर्म आपल्याला आहे असा रिकॉल करता येतो. म्हणजे तो स्टोअर्ड असतो कॉम्प्युटरमध्ये, तो आपल्याला आहे त्याप्रमाणे आपल्याला सगळे ऑप्शन्स रिटेन केले जाऊ शकतात. तर मी सध्या येस वरती क्लिक करेन. येस वरती क्लिक केल्यानंतर मला हे लक्षात येते की मी याच्या आधी कॅप राऊंड 2 मध्ये 7 ऑप्शन्स दिलेले होते आणि 8वा ऑप्शन जो आहे तो जो बेटरमेंट केलेला तो याच्या इथे खालती येईल. तर एकदा हे तपासून घ्या. कॉलेज आणि इन्स्टिट्यूट कोड बरोबर आहे, इन्स्टिट्यूटचं नाव बरोबर आहे आणि तर गोष्टी बरोबर आहेत का नाही याचं खात्री करून घ्या. जर खात्री पटली की सेव्ह अँड प्रोसीड वरती क्लिक करा. आता आपण जो फॉर्म भरला होता तो टोटल 7 ते 8 जणांचा होता. 7 ते 8 इंजिनिअरिंग कॉलेजेस आपण चॉईस कोड दिले होते त्या तो होता. आणि यामध्ये तो आपल्याला वाढ करायची असेल किंवा नवीन कोर्स इथे याच्यामधून ऍड करायचा असेल तो इथून करता येईल. आता सध्या या कॅन्डिडेटला आहे तोच ऑप्शन फॉर्म जसाच्या आहे तसाच सबमिट करायचा आहे, त्यामुळे इथे सेव्ह अँड प्रोसीड वरती क्लिक करा. तर या पुढच्या टप्प्यावरती प्रेफरन्स हे सेट करता येतं. याच्यामध्ये ऑलरेडी आपण प्रेफरन्स सेट केलेला आहे. नंबर 1, 2, 3, 4, 5, 6, 7 याप्रमाणे क्लिक केलं की इथं नंबर आपल्याला प्रेफरन्स नंबर मिळतो.
आणि जो आपला बेटरमेंटचा ऑप्शन आहे तो इथे 8 नंबरला येईल. तर सेव्ह अँड प्रोसीड वरती क्लिक करा. तर पुढच्या स्टेजला आपल्याला लक्षात येईल की ऑप्शन फॉर्म मगाशी 7 दिसत होते, आता आठवा आकडा म्हणजे हा आपण हे जे सेट मिळालं होतं ते आपण बेटरमेंट केलेलं आहे ऑप्शन कॅप राऊंड 2च्या माध्यमातून. त्यामुळं हा बेटरमेंटचा ऑप्शन आपल्या हातात राहील. तर तो लिस्टच्या शेवटी आपल्याला दिसेल. तर वरील कॉलेजेस जर काम मिळाले, जर अलॉट झाले तर आहे हे सध्याचं अलॉटमेंट हे ऑटोमॅटिकली कॅन्सल होईल. तर ही ऑर्डर बरोबर आहे एकदा खात्री करून घ्या आणि सेव्ह अँड प्रोसीड वरती क्लिक करा. ही एक समरी आपल्याला दाखवली जाते. थोडक्यामध्ये फक्त प्रेफरन्स नंबर आणि चॉईस कोड एवढंच दाखवलं जातं. त्यामध्ये कन्फर्म ऑप्शन फॉर्म वरती क्लिक करा आणि एक वॉर्निंग आपल्याला ते दाखवली जाते की एकदा आपण ऑप्शन फॉर्म जर भरला, सबमिट केलं, त्यानंतर कोणत्याही प्रकारचे चेंजेस आपल्याला करता येणार नाही. त्यामुळे इथे ओके वरती क्लिक करा. आता इथे लॉग इन पासवर्ड टाकून व्हेरीफाय पासवर्ड वरती क्लिक करा. आपला मोबाईल नंबर जो आहे, रजिस्टर्ड मोबाईल नंबर, त्यावरती OTP पाठवला जाईल. सिस्टीम कडून OTP पाठवला जाईल. तो OTP आणि हा कोड इथे नोट करा. आणि OTPची थोडा वेळ वाट पहा. तो जो SMS ला OTP आलेला आहे तो इथे टाईप करा आणि कन्फर्म ऑप्शन फॉर्म वरती क्लिक करा. कॅप्चा इनव्हॅलिड आहे, त्यामुळे पुन्हा एकदा कन्फर्म ऑप्शन फॉर्म वरती क्लिक करा. तर अशा पद्धतीने ऑप्शन फॉर्म आपला कन्फर्म झालेला आहे. कॅन्डिडेटच्या होम ऍप्लिकेशन फॉर्म वरती क्लिक करा. तर इथे आपल्याला ऑप्शन फॉर्म कॅप राऊंड 3 इज कन्फर्म असा स्टेटस पाहायला मिळेल आणि ह्याचा कलर हिरवा झालेला आहे, म्हणजे आपलं कन्फर्मेशन हे सक्सेसफुल झालेलं आहे. अशा पद्धतीनं आपण ऑप्शन फॉर्म फॉर कॅप राऊंड 3 आपण फिल करून सबमिट केलेला आहे. मी आशा करतो की आपल्याला या व्हिडिओमधून जी आपल्याला उपयुक्त अशी माहिती मिळाली असेल आणि आपले शंका समाधानातून झालं असेल. काही डाऊट्स असतील तर हे क्लिअर झाले असतील असं मी समजतो. आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा. चॅनलमध्ये नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि इतरांना देखील शेअर करा, ज्यातून अशा काही कॅन्डिडेट्सचे जे कोणी कॅप राऊंड 3चा ऑप्शन फॉर्म भरणार आहेत त्यांच्यासाठी ही माहिती युजफुल ठरेल. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल आपले धन्यवाद. त्यातूनही काही आपल्या शंका किंवा आपले काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये आपण नोंद करा. त्यांची उत्तर देण्याचा मी निश्चितपणे प्रयत्न करेन. चला, धन्यवाद.